कोणता बैला जात बीत कोणते काय असं खिलारी? बैल काजळी खिलार आहे. किती घेतो? एक 10 किलोमीटर गाई भरवायला 2,500 रुपये घेतो. भाडं बिडं सगळं त्यातच? हा, गाडी भाड्यानं बैलाचं. मग तुमचं नाव जर नंबर सांगा होय. आमच्या प्रेक्षकांना. माझं नाव महेश परमेश्वर गायकवाड, राहणार आंबे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर बी सांगा. मोबाईल नंबर 9322 32 87 34. कुठल्या गावामध्ये जाता तुम्ही? किती किलोमीटरवरून जाता जास्तीत जास्त? आमचं गाव आंबेगाव, पंढरपूर तालुक्यात समतीकडे जातोय. इकडं मोहोळ तालुक्यात बी जातोय, मंगळवेढ तालुक्यात बी जातोय. 20-30 किलोमीटर तुम्ही जाता? 20-30 किलोमीटर पर्यंत जातोय. ओके. किती बैल आहे तुमच्याकडे? काय आपल्याकडं 4 बैल आहेत टोटल. बैल आहे, काजळी आहेत. जसं शेतकऱ्याचं किंवा शेतकऱ्याला जो आवडेल ती बैल आम्ही घेऊन येतोय. मग म्हशीचं काय? हाले आहे की आपल्याकडे. ती पण आहे, ते पण पोच करता कसं? पण ती लय लांब जात नाही. तेवढं तिथंच. किती मग ती आपलं म्हणजे हाल्याला 1,000 रुपये घेतो. ज्यांनी जर शेतकऱ्यांनी तुमची तिथं आणली जर गाडी भरून तर होय चालतं. तेवढं 1,000 रुपये तिथं 500 रुपये मध्ये हाल्याला. ठीक. आणि बैलाला 1,500 रुपये मध्ये तिथं घरपोच. इकडे याच म्हणलं तर 2,500 रुपये घेतो. मित्रांनो, जर तुम्हाला जर गाय वगैरे म्हैस भरायची असेल तर यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकताय. तुम्हाला यांचा मोबाईल नंबर खाली आम्ही व्हिडिओमध्ये देतोय. धन्यवाद. कसं काय झालं काय? एक नंबर. तुम्ही 5 वर्ष झालं आमच्याकडे येत आहे. जातीतलं तुमच्याकडं जातीवंत ओळख आहे तुमच्याकडं, त्यामुळं आम्ही तुम्हाला फोन करून बोलवून घेतो आणि गाई भरतो. 1 नंबर वासरं पडते ती आम्हाला, म्हणून आम्ही वासरं बी 1 नंबर निघते आमच्या बाजारात. आम्हाला सांगूच्या बाजारात दिले वासरं 1 नंबर निघते ती आम्हाला आमच्याकडे. मग बैलाची काय क्वालिटी तुम्हाला कशी काय वाटते? बैलाची काहीच बट्टाच नाही अजिबात. बैलाला बैला म्हणून बट्टाच नाही अजिबात, नाही काहीच बट्टा नाही बैलाला. 1 नंबर क्वालिटीचा बैल आहे. महाराष्ट्रात चॅम्पियन आहे बैलाने हे केलेलं आहे. तुम्ही वेगळी व्यापारी आहे. हा, व्यापारी म्हणजे माझ्या पारक तुम्हाला देखील भरपूर आहे. पारका मला 25 वर्षाचा अनुभव आहे. जनावरांच्या 3-4 गाय आहे तिथं. हा, हे 4 गाय आपण बैलाकडे भरलेल्या. तुमच्याशिवाय आम्ही दावत पण अजिबात नाही. असं आहे ना पहिल्यापासून. शेअर धावल्यानंतर बट्टबाज वासरू पडत नाही ना, असं आहे. बैलाची जी सावली जी असते बैल दावलेला, की बैल जसा दावल तसं ते वासरू पडतं. त्यामुळं गायला चेहराही दाखवला पाहिजे बैलाचा. गाय दाखवतो आल्यानंतर बऱ्याच वेळा गाय उलटते. आता तुम्ही एका विजिटला 2,500 रुपये घेताय. जर गायच तर तुमच्याकडून उलटली तर त्या टायमाला कशी सर्व्हिस आहे तुमची? 1,000 रुपये आपण तेलाच घेतोय गाडी भाडं. म्हणजे बैल लावायचे पैसे घेत नाही? बैल लावायचे पैसे अजिबात घेत नाही.